A name who changed lives of many civil engineering aspirants. Ladies and gentlemen, presenting to you the most affordable ed tech platform in Maharashtra. Infinity Academy. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी गिरीश खेडकर इन्फिनिटी अकॅडमी तर्फे तुमचं सहर्ष स्वागत करतो। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपणा सर्वांचं स्वागत करतो। मागच्या काही शनिवारपासून आपण वेगवेगळ्या विविध विषयावरती आणि जे विषय तुमच्या टेक्निकल कंटेंट एवढेच महत्त्वाचे आहेत अशा विषयावरती बोलत आहोत। आणि जर तुम्ही आपले अगोदरचे व्हिडिओ बघितले नसतील तर डिस्क्रिप्शनमध्ये सगळ्या लिंक्स दिलेल्या आहेत, ते व्हिडिओ तुम्ही नक्की बघा। आजचा आपला टॉपिक आणि खूपच महत्त्वाचा टॉपिक आहे आणि तो म्हणजे की सोशल मीडियामधलं जे डिस्ट्रॅक्शन आहे किंवा सोशल मीडियामुळे जे आपल्या अभ्यासामध्ये डिस्ट्रॅक्शन येतं हे कसं घालवायचं। आता सगळ्यात महत्त्वाचं की हे समजून घेतलं पाहिजे की खरंच हे डिस्ट्रॅक्शन आहे का, आणि जर ते असेल तर मग ते घालवायचं कसं। तर विषयाला सुरुवात करूया। MPSC अभ्यास करताना सोशल मीडिया डिस्ट्रॅक्शन छूमंतर कसं करायचं। नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका, कारण या सेशनमध्ये आपण बघणार आहोत काही छोट्या छोट्या टिप्स ज्या तुम्हाला या डिस्ट्रॅक्शनपासून लांब करतील। आता जर स्पर्धा परीक्षेची तुम्ही तयारी करत असाल तर विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास करताना एक गोष्ट निकर्षाने जाणवते आणि ते म्हणजे की आपण अभ्यास करत असताना आपल्या सक्सेसमध्ये किंवा आपल्या यशाच्या वाटेमध्ये जर राडा किंवा रोडा कोणी टाकत असेल तर ते म्हणजे डिजिटल मीडिया। आणि हे डिजिटल मीडिया एवढं अभिन्न अंग आपलं झालेलं आहे की आपल्याला इतक्या साध्यापणाने त्याला लांबही करता येत नाही। साधी गोष्ट आहे, अभ्यास करायला मी बसलोय, अभ्यास करतोय आणि रिंग वाजली किंवा SMS अलर्ट जरी आला तरी माझं पूर्ण लक्ष तिकडे जातं। मेसेज आला असेल का, कोणाची रिंग आली असेल का, आवडत्या व्यक्तींनी मला मिस कॉल तर दिला नसेल ना, हे झालं आणि परत हातात मोबाईल घेतला की 1 तास अर्धा तास कसा जातो हे तुम्हाला कळत नाही। अभ्यास करताना वारंवार जर तुमच्या मनामध्ये येत असेल की बाबा रे थोडं चेक करून बघतो काही आलंय का, काही नवीन काही त्याच्यामध्ये आलंय का, ह्याचा अर्थ हे तुमच्या डिस्ट्रॅक्शनचे इनपुट आहेत। आणि MPSC किंवा कुठलीही स्पर्धा परीक्षा देताना आणि ह्या गोष्टी जर होत असेल तर नक्कीच ह्या धोकादायक आहे। पण त्या जर वेळेत आपण ओळखल्या आणि त्या दृष्टीने जर पावलं उचलली आणि ह्या डिस्ट्रॅक्शनपासून आपण लांब गेलो तर नक्कीच आपण यशाच्या जवळ जाणार आहोत। येतंय लक्षात? तर विद्यार्थी मित्रांनो, या सेशनमधनं आपण साध्या 2-3 ट्रिक्स बघणार आहोत। नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला, लाईक बटन प्रेस करा आणि तिकडे घंटी दिलेली आहे ती बेल सुद्धा वाजवा। आता लक्षात घ्या की 99% विद्यार्थी जे आहेत हे नक्कीच डिस्ट्रॅक्शनचे शिकार आहेत। तुम्ही म्हणाल सर हे कसं? तर विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येकाकडे मोबाईल फोन आहे, अँड्रॉइड असेल, ॲपल असेल, कुठलाही असेल। आणि कुठलाही विद्यार्थी जर स्पर्धा परीक्षा देत असेल, कुठल्याही लेवलची स्पर्धा परीक्षा देत असेल तर त्याच्यामध्ये हा डिस्ट्रॅक्शनचा इनपुट आहे म्हणजे आहे। आता काही विद्यार्थी म्हणतील सर मी सायलेंट मोडवरती ठेवतो, मी लांब ठेवतो। हे सगळं जरी आपण करत असू तरी एका लेवलपर्यंत हे आपण एक्झिक्यूट करू शकतो। पण विद्यार्थी मित्रांनो, असं जर काही विद्यार्थी म्हणत असेल की मी लांब ठेवतोय, सायलेंट मोडवरती ठेवतोय, तर तुम्ही स्वतःलाच फसवत आहात आणि खरंच ते एक्झिक्यूट होत आहे का नाही। तर या केसमध्ये आपल्याला सगळ्यात पहिले जाणून घ्यावं लागेल की रिझन ऑफ डिस्ट्रॅक्शन म्हणजे कारण काय आहे डिस्ट्रॅक्शनची। साधी गोष्ट आहे, मी अभ्यास करतोय, मी एकांतात आहे, एकटा आहे, अशा वेळेला जर वारंवार एक 5-10 मिनिटांमध्ये जर माझ्या डोक्यामध्ये विचार येत असेल, माझा हात जर मोबाईलकडे जात असेल, मी मोबाईल हातात घेतल्यानंतर इंस्टा, फेसबुक, व्हॉट्सअप अशा अवांतर गोष्टीकडे जात असेल, कारण तुम्ही लक्षात घ्या की ह्या ज्या टेक्नॉलॉजीज नवीन आहेत ह्या सगळ्या टेक्नॉलॉजी तुम्हाला कंप्लीट ओढून घेतात, इन्व्हॉल्व करतात। आणि आपल्याला माहिती आहे की आपल्याला 2.5 GB डेटा हा डेली अवेलेबल झालेला आहे आपल्या कॉलिंगच्या डेटामध्येच।
मग आपल्याला कळतच नाही की आपण किती बेरोजगार आहोत किंवा आपण काही काम करत नाही. त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व झालो तर इतके इन्व्हॉल्व होतो. आणि ह्या ज्या टेक्नॉलॉजी आहेत याच्यामध्ये साधं एक्झाम्पल घ्या, युट्यूबचं एक्झाम्पल घ्या बघा. आणि त्याच्यामध्ये शॉर्टमध्ये गेलो आपण आणि शॉर्ट्स 1 चेक केले, 2 बघितले, 3 बघितले, जे कधी बघणार नाही आपण असे शॉर्ट सुद्धा त्याच्यामध्ये बघत जातो. आणि मग 1, 2, 3, 30, 40 आणि नंतर मग आपल्याला कळतं की अरे आपला अर्धा तास गेला, आपला 1 तास गेले, आपले 20 मिनिटं गेले. कारण हे सगळं ट्रेंड जे आहे रेकमेंडेशन वरती चालतं. युट्यूब असेल, इन्स्टा असेल, तुमची जी थॉट प्रोसेस आहे, तुम्हाला जे व्हिडिओज आवडतात त्याचंच रेकमेंडेशन सतत करत असतात. आणि त्याच्यामुळे तुमचा जो वेळ असतो तो कसा जातो हे तुम्हाला कळत सुद्धा नाही. बरं, अशा वेळेला काही फालतू गोष्टी असतात, पानसट विनोद असतात किंवा पानसट व्हिडिओज असतात, ते सुद्धा आपण बघण्यात गुंतून जातो. आणि या डिजिटल मीडियामुळे आपला कितीतरी वेळ त्याच्यामध्ये वेस्ट जातो. मग हे जर आपल्याला बघायचं असेल आणि याच्यापासून जर आपल्याला सुटकारा पाहिजे असेल तर विद्यार्थी मित्रांनो काही गोष्टी ह्या स्ट्रिक्टली केल्याच पाहिजे. आता काही छोट्या छोट्या टिप्स बघा. आता याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा एक सोल्युशन नंबर सांगतो मी, सोल्युशन 1 सांगतो. आता याच्यामध्ये काय होतं की आपण सोशल मीडियावरती इन्व्हॉल्व झालो, बघायला लागलो, आपल्याला कळत नाही. पण एक लक्षात ठेवा, सुरुवातीला कदाचित तुम्हाला जर जाईल, तुम्ही 7 व्हिडिओ बघितले, 8 व्हिडिओ बघितले, इन्स्टावरती काही पोस्ट बघितल्या, फेसबुकवरती गेलेत, काहीतरी गोष्टी तुम्ही बघत गेला. पण ज्या क्षणाला तुम्हाला लक्षात येईल की अरे आपण सोशल मीडिया वापरतोय, त्या क्षणाला थांबायचं. कारण हे जे डिस्ट्रॅक्शन असतं याचा पीक पिरियड खूप शॉर्ट पिरियडचा असतो. याचं एक साधं उदाहरण म्हणजे सकाळी उठण्याचं. मी ठरवतो की उद्या सकाळी 5 वाजेपासून मला उठायचंय, मला अभ्यास करायचा आहे. 5 वाजताचा मी अलार्म सेट करतो. 5 वाजून 5 मिनिटानंतर मी असं म्हणतो की आता मी फक्त 10 मिनिटं झोपणार आहे, 5 मिनिटं झोपणार आहे. आणि तसं करत करत मी परत माझ्या मुख्य जागेवर बंदे 7 वाजता उठतो. याचा अर्थ त्या 5 मिनिटाच्या पिरियडमध्ये, म्हणजे 5 ते 5 वाजून 5 मिनिटाच्या पिरियडमध्ये मी जर धाडकन उठलो, तोंडावर पाणी मारलं आणि सुरू झालो अभ्यास करायला, तर नक्कीच तो पिरियडवर मी काय केलंय, ओव्हरकम केलंय. म्हणजे तो जो पीक पिरियड असतो डिस्ट्रॅक्शनचा, तो सुद्धा डिजिटल मीडियामध्ये तसाच असतो. एक साधारणतः 10 मिनिटं 5 मिनिटं आपण फुल त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व व्हायला हळूहळू लागतो. मग तुम्ही काय करायचंय, ज्या क्षणाला तुम्हाला कळलं की अरे मी इन्व्हॉल्व झालोय, त्या क्षणाला थांबायचंय. रिग्रेट करत बसायचं नाही, स्वतःला शिव्या देत बसायचं नाही, अरे मागच्या 20 मिनिटापासून हेच करतोय किंवा हेच करतोय. ज्या क्षणाला तुम्हाला कळलं जस्ट व्हॉट आय एम डुईंग राईट नाऊ, मी काय करतोय, मी काय केलंय मागच्या 20 मिनिटांमध्ये, तिथं स्टॉप व्हायचं. तो व्हिडिओ जे काही इन्स्टा असेल, जे फेसबुक असेल, जे व्हॉट्सअप असेल, त्या इन्स्टंटला तुम्ही स्टॉप झालंच पाहिजे. तो तुमचा शेवटचा व्हिडिओ त्यावेळेचा असलाच पाहिजे. आणि त्यानंतर तुम्ही रिअलाइज करा की मी काय करतोय, मला काय करायचंय, माझं गोल काय आहे, मला नेमकी कुठली एक्झाम द्यायची आहे, त्याच्यासाठी माझी जी परीक्षा चालली आहे, त्याचा अभ्यास चाललाय, आता माझी लेवल काय आहे, हे सगळं डोक्यामध्ये आलंच पाहिजे. जो तास घालवलाय, जो अर्धा तास घालवलाय, मी काहीच केलं नाही, 1 तास माझा गेलाय, कुणीतरी तो 1 तास अभ्यास केला असेल, तो आता पोस्ट काढेल, हे सगळं मनामधनं साईडला ठेवा. स्वतःला शिव्या देत बसू नका. पण एवढं मात्र आहे की ज्या क्षणाला तुम्ही तो व्हिडिओ, ते इन्स्टाची पोस्ट, व्हॉट्सअप मधला मेसेज स्टॉप केला, तिथून मात्र पुढे राहिलेले सगळे तास तुम्ही जे प्लॅनिंग केलं होतं ते मात्र तुम्ही एक्झिक्यूट केलंच पाहिजे. हे खूपच महत्वाचं आहे. कॉन्क्लुजन परत मी याच्यामधलं सांगतो की डिस्ट्रॅक्शनचा पिरियड फक्त 10 ते 15 मिनिटाचा असतो. तो जर तुम्ही ओव्हरकम केला, जसं सकाळी झोपण्याचं मी सांगितलं की 5 वाजता मला उठायचंय, फक्त 5 मिनिटं उठून तोंडावर पाणी मारून फ्रेश व्हायचंय तुम्हाला, तेवढं जर केलं ना तर तो डिस्ट्रॅक्शन, ती झोप तुमची साईडला होईल. विद्यार्थी मित्रांनो, इथे सगळ्यात महत्वाचं आहे की डिस्ट्रॅक्शन इज हॅव्हिंग अ व्हेरी शॉर्ट लाईफ टाइम. त्याचा खूप छोटी लाईफ आहे. त्याला ओव्हरकम केलं, डिस्ट्रॅक्शन ओव्हरकम झालं, तर डेफिनेटली नाऊ इट इज क्लिअर ओनली अँड नाऊ आय हॅव टू गो फॉर ओनली स्टडी. हे तुमच्या डोक्यामध्ये आलंच पाहिजे. हा झाला एक पॉइंट, डिस्ट्रॅक्शन कसं लांब करायचं. आता दुसरा पॉइंट आपण बघूया. सायकोलॉजिकली हा प्रूव्हन पॉइंट आहे. सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा की याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय, काही नाही.
पहिल्या दिवशी मोबाईल साईडला ठेवायचा, सायलेंटवर ठेवा, चालू ठेवा, लाऊडस्पीकर लावून ठेवा, पण तो घरीच ठेवायचा आणि अर्ध्या तासासाठी निवांत एकटं चालत बाहेर जायचं. म्हणजेच आपण याला म्हणतो वॉक अलोन. काही नाही, मोबाईल घरीच असला पाहिजे, सोबत नसला पाहिजे. अर्धा तास चाला. त्यावेळेला तुमचा स्वतःसोबतचा जो संवाद आहे तो सुरू होईल. मी काय आहे, माझं पोटेन्शियल किती आहे, माझे प्लस पॉइंट्स कुठले आहेत, माझ्या प्लस पॉइंटवरती मी काम करणार आहे. नेक्स्ट 5 दिवसाचा माझा प्लॅन, नेक्स्ट परीक्षा होईपर्यंतचा माझा प्लॅन, पुढील 5 वर्षात मी कुठं असायला पाहिजे, हे सगळे संवाद स्वतःसोबत साधा. कुठलंही डिस्ट्रॅक्शन राहणार नाही. डिजिटल मीडिया तर जवळपास सुद्धा राहणार नाही. म्हणजे जर तुम्ही डेली अर्धा तास हे जर केलं तर नक्कीच तुम्ही तुमच्या सगळ्या डिजिटल मीडियाच्या डिस्ट्रॅक्शन पासून तुम्ही स्वतःला लांब ठेवाल. एक दिवस तुम्हाला त्रास होईल, दुसऱ्या दिवशी त्रास होणार नाही आणि हळूहळू हा वेळ जो आहे, हा कम्युनिकेशनचा वेळ स्वतःसोबतचा वाढत गेला. तर सुरुवातीला तुम्ही मोबाईल घरी ठेवला होता, आता तुमच्या शेजारी जरी असेल तो मोबाईल पडलेला तरी त्याचं डिस्ट्रॅक्शन तुम्हाला येणार नाही. विद्यार्थी मित्रांनो, ह्या 2 महत्वाच्या गोष्टी ह्या खूप महत्वाच्या आहेत तुम्हाला जर डिस्ट्रॅक्ट व्हायचं नसेल तर. जसे ह्या महत्वाच्या गोष्टी आहेत तशा छोट्या छोट्या ट्रिक्स सुद्धा आहेत. डिस्ट्रॅक्शन लांब ठेवायचं असेल तर स्वतःला चॅलेंज द्या की मी जर 10 मिनिटं जरी व्हॉट्सअप बघितलं, इन्स्टा बघितलं तर त्याच्यानंतरचा 1 तास मी अभ्यास करणारच आहे. सराउंडिंग चेंज करण्याचा प्रयत्न करा. बऱ्याचदा काय होतं की एकाच पर्टिक्युलर पोझिशनला मी जर अभ्यास केला तर 3-4 तासानंतर मला बोर होतं आणि मग मी मोबाईलकडे जातो. हे टाळण्याचा प्रयत्न करा. मी जर आज इथे अभ्यास केला तर दुसऱ्या दिवशी लोकेशन चेंज करा. पण एवढं मात्र आहे, आज एक विषय घेतला, मी दुसऱ्या दिवशी दुसरा विषय घेईन. हे मात्र आहे की याच्यामध्ये डिस्ट्रॅक्शन पासून नक्कीच तुम्ही लांब राहाल. इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअप हे 3 असे डिजिटल प्लॅटफॉर्म आहेत की ज्याच्यामधनं उपयोगाचं, अभ्यासाचं सहजासहजी सर्क्युलेट होत नाही. हे माझं वैयक्तिक मत आहे आणि याला तुम्ही सुद्धा दुजोरा द्याल. मग राहिलंच काय म्हणाल सर, तर याच्यामध्ये यूट्यूब आणि टेलिग्राम याच्यामध्ये मात्र तुम्ही जर स्वतःला स्वयंशिस्त लावून घेतली, म्हणजे यूट्यूब मधले हे चॅनल्स आहेत, याच्यामधले हे व्हिडिओज आहेत, ते मी 1.5-2x नी मी बघणार आहेत आणि तेच कामाचे आहेत, तर ते खूपच महत्वाचे तुमच्यासाठी ठरू शकतात. दुसरी गोष्ट टेलिग्रामवरती सहजासहजी गुड मॉर्निंग, गुड इव्हनिंग, नाईट असं तसं हे मेसेज फालतूची येत नाहीत. टेलिग्रामवरती PDF शेअर होतात, टेलिग्रामवरती MCQs येतात, ते तुम्हाला सॉल्व्ह करता येतात. म्हणजे व्हॉट्सअप, इन्स्टा आणि फेसबुक त्यातल्या त्यात हे डिजिटल मीडिया तुमच्या फोनमधनं डिलीटच करा. मागे आपण मिरजकर साहेबांची मुलाखत घेतली, अजूनही कितीतरी टॉपरची मुलाखत घेतली, तर त्यांनी अक्षरशः आम्हाला सांगितलं होतं त्या मुलाखतीमध्ये की सर माझा मोबाईल फोन बंदच राहायचा, गावाकडनं जरी फोन येणार असेल तर त्यांना मी एक वेळ दिलेला असायचा, किंवा मी व्हॉट्सअप वापरतच नाही सर, असे सांगणारे खूप सारे सिलेक्टेड कॅन्डिडेट आपल्याकडे आहेत, ज्वलंत उदाहरण आहेत. बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, डिजिटल मीडियापासून लांब राहायचंच आहे, पण त्यातल्या त्यात टेलिग्राम किंवा जे यूट्यूब आहे याचा स्पेसिफिक टाइम पिरियड सांगा की याच वेळेस मी ते सगळं बघणार आहे, नंतर मी त्या मोबाईलला हातच लावणार नाही. 2.5 GB फ्री डेटा आणि हे सगळे डिजिटल मीडिया हे इतके धोकादायक आहेत की एकदा जर त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व झालं माणूस तर तिथनं डिस्ट्रॅक्ट होणं इतकं इझी नाही. व्हॉट आय एम टॉकिंग, इट इज नॉट सो इझी ॲज इट्स लुक लाईक, किंवा मी जे बोलतोय हे एवढं सोपं नाही. पण याच्यापासून लांब गेलं तरच तुम्ही यशाच्या जवळ जाल आणि ह्या सर्व गोष्टी जर तुम्ही केल्या तरच डिस्ट्रॅक्शन पासून तुम्ही लांब राहाल आणि यश मिळवाल. नमस्कार, मी प्रमोद देशकरी.